श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। गंगा मात की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये देवर्षी नारद हे यमुना काठी आले, त्या ठिकाणी त्यांची आणि भक्ती मातेची भेट झाली। भक्ती त्या ठिकाणी ना चिरतरुणी झाली, पण तिच्याजवळ असलेले तिचे जे 2 मुलं होते त्यांची वृद्धावस्था काही जात नव्हती। नारद विचारात पडले, त्यांना मार्ग सुचेना। तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने नारदांना संदेश दिला की तुम्ही सत्कर्म करा। आणि त्यामुळे सत्कर्म करा म्हणजे काय करा याचा उलगडा नारदांना होत नव्हता। नारद त्यासाठी मार्गदर्शन आपल्याला मिळेल म्हणून तिथून निघाले। त्यांनी पुन्हा भ्रमंती सुरू केली। वाटेत जे साधू संत भेटत होते त्यांना आकाशवाणीचा अर्थ काय आहे हे ते विचारू लागले, परंतु नेमकं सत्कर्म म्हणजे काय याची स्पष्ट व्याख्या मात्र कोणी करून त्यांना देत नव्हतं। त्यामुळे त्यांनाही नेमकं सत्कर्म करायचं म्हणजे काय करायचं हे सुचेना। कर्मवाद्यांना विचारलं, किम कर्म किम अकर्मेति कवयोपि अत्र मोहितः। शेवटी ते बद्रीनाथ धाम इथे आले आणि बद्रीनाथ धाम इथे आल्यानंतर त्यांची भेट सनकादिक मुनींशी झाली। नारदांनी भक्तीची झालेली भेट, ज्ञान वैराग्य यांना ही आलेली अवस्था, आकाशवाणीचा संदेश हे सरळ उलगडून सांगितलं व विचारलं, अशरीर गिरोक्तम यत्तत्किं साधनम उच्यताम अनुष्ठेयं कथम तावत् प्रब्रुवन्तु सविस्तरम। आकाशवाणीतर्फे जे अनुष्ठान सांगितलं गेलं आहे ते म्हणजे सत्कर्म, त्याचं आचरण कसं करावं ते मला तुम्ही सांगा। अशा प्रकारे त्यांना आपल्या मनातली शंका सांगितली। भक्ती ज्ञान विरागाणां सुखम उत्पद्यते कथम स्थापनम सर्ववर्णेषु प्रेमपूर्वम प्रयत्नतः। भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे तिघी पुन्हा सशक्त कशी होतील, बलवान कशी होतील, त्याचप्रमाणे इतरही सामान्य जन आहेत त्या लोकांमध्ये भक्ती ज्ञान वैराग्य यांची प्रतिष्ठापना कशी होईल हे मला तुम्ही सांगा। त्यानंतर कर्म आणि सत्कर्म याच्यात फरक काय आहे। तेव्हा सनकादिकांनी सांगितलंय की महर्षी, आता आम्ही जे काय सांगतो ते तुम्ही नीट ऐका। द्रव्य यज्ञ तपो यज्ञ योग यज्ञस्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञश्च ते तू कर्म विसूचकाः। द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ आहे, योग यज्ञ आहे आणि ज्ञान यज्ञ म्हणजेच अध्ययन करणे, ग्रंथार्थ जाणून घेणे हे कर्माचे सूचक आहे, हे श्रेष्ठ आहेत। परंतु
ते सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणता येणार नाही. ते सामान्य कर्म आहेत. सत्कर्म सूचको नूनम ज्ञानयज्ञा स्मृतौ बुधैः श्रीमद्भागवतालाप सतु गीतम चुकादिभिः. खरं सांगायचं, भगवान शुक मुनींनी ज्याचं गायन केलेलं आहे ते श्रीमद भागवताचं पारायण, अध्ययन, निधिध्यासन हेच खरं सत्कर्म आहे. बाकीचे कर्म आहेत पण त्या तुलनेने ते सामान्य कर्म आहे. या भागवताच्या अध्ययनाने, पठनाने, अभ्यासाने काय होतं? भक्ती ज्ञान विरागानां तद्घोषेण बलं महत् व्रजश्यन्ति द्वयो कष्टं सुखं भक्तिर्भविष्यति. या भागवतातला जो प्रत्येक शब्द आहे त्या शब्दांमध्ये एवढा प्रभाव आहे, एवढं सामर्थ्य आहे की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना मोठं बल प्राप्त होतं. ते बलवान होतात आणि भक्तीही प्रसन्न होते, तिलाही आनंद होतो. सनकादिक पुढे वर्णन करतात भागवताचं. वेदोपनिषदां सारज्जाता भागवती कथा अतिउत्तमा ततो भाति पृथग्भूता फलाकृती. भागवत म्हणजे वेद, उपनिषद याचं सार आहे. वेद उपनिषदांचं जे काही फल आहे ते तर भागवताचा अध्ययन करणाऱ्याला मिळतच. याशिवाय भागवताचं एक स्वतंत्र फल सुद्धा आहे, ते सुद्धा मिळतं. स्वतःचं भागवताचं एक स्वतंत्र फळ आहे, तेही मिळेल आणि वेद उपनिषद यांचा जो काही अभ्यास असेल, यांचा जे काही फल असेल तेही मिळेल. कारण सर्वोपनिषदो गावो दोग्धा शूकनंदना असं आपण म्हणू शकतो. दोग्धा व्यासनंदना, म्हणजे व्यासपुत्र शुकांनी सर्व वेद उपनिषद यांचं सारभूत तत्व जे काढलेलं आहे तेच म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. आणि म्हणून श्रीमद भागवताचं पारायण करणं हे खरं सत्कर्म आहे. आणि हे पारायण होणं हे सत्कर्माचं फल आहे. इदं भागवतं नाम पुराण ब्रह्म संहितं भक्ती ज्ञान विरागानां स्थापनाय प्रकाशितं. भागवताने काय केलेलं आहे? भक्ती ज्ञान वैराग्य यांची पुनर्स्थापना केलेली आहे. हे याला महत्व आहे. वेदाच्या तुलनेमध्ये भागवत आहे आणि वेदव्यासांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांच्या प्रतिष्ठापनेसाठीच हे श्रीमद भागवत प्रकाशित केलेलं आहे. म्हणून ऋषीवर्य, तुम्ही श्रीमद भागवत याचं पारायण करा, याचं सप्ताह करा, अभ्यास करा, मनन करा, चिंतन करा. यामुळे या तुमच्या मनातल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील आणि भक्ती ज्ञान वैराग्य यांना पुन्हा टवटवीत तरतरीतपणा येईल. म्हणजे हे निश्चित ठरलं की सत्कर्म करा म्हणजेच श्रीमद भागवताचं पारायण अध्ययन करा, हे आता निश्चित झालं. नारदांनी भागवतासंबंधी काही प्रश्न या महामुनींना विचारलेले आहे. की आता तुम्ही सांगतात ऋषीवर्य भागवताचं पारायण करा, पण हा जो ज्ञानरूपी यज्ञ आहे भागवताचा तो कुठे करा? त्यानंतर हा यज्ञ किती दिवसात करावा? आणि तिसरा प्रश्न आहे कशा पद्धतीने करावा, त्याचा विधी काय असेल?
अशा प्रकारची त्यांनी शंका विचारली संकादिकांना. त्या संकादिकांनी त्यांना सांगितलं, यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे गंगा किनारी असलेले हरिद्वार क्षेत्राजवळ आनंद घाट नावाचं जे स्थान आहे ते सर्वोत्तम स्थान आहे. हा घाट अतिशय रमणीय आहे, प्रसन्न आहे. येथे अनेक साधू संत ऋषी मुनी देवता, अनेक पवित्र नद्या, तीर्थे, सरोवर, सिद्ध साधू यक्ष किन्नर चारण विद्याधर इत्यादी ज्या देवदेवता आहेत त्यांची सूक्ष्म रूपाने उपस्थिती असते. यांचा तिथे वास असतो नेहमी. आणि विशेष म्हणजे जेव्हा या श्रीमद भागवताची कथा सुरू होईल तेव्हा भागवतातले जे शब्द आहेत ते शब्द नाही आहेत, तर ते मंत्र आहेत. कृतम वच्मी, सत्यम वच्मी, अवक्तारम, अवश्रोतारम. ते मंत्ररूप शब्द आजूबाजूच्या आसमंतामध्ये पसरतील. त्यावेळी त्या शब्दांच्या प्रभावाने तुम्ही ज्या भक्ती देवीला आणि ज्ञान वैराग्य यांना यमुना काठी सोडून दिलेला आहे त्या तिघांनाही नुसत्या या वार्तेच्या माध्यमातून हा वायू त्यांना सजग करेल, त्यांना ऊर्जा देईल. वायू ही देवता असते आणि त्याचा परिणाम असा होईल की तिघी जण पुन्हा तारुण्याने मुसमसलेले बलाने परिपूर्ण होऊन या कथेच्या ठिकाणी उपस्थित होतील. याचा तुम्ही अनुभव घ्या. नुसत्या वार्तेचा प्रभाव या. आणि मग हरिद्वार या ठिकाणी सनकादिक मुनी नारद हे येऊन पोहोचले. हरिद्वार या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा होणार आहे हे वायूच्या द्वारे साऱ्या वैष्णव भक्तांना समजले. वायूने हा सर्व वैष्णव भक्तांना निरोप दिला. वाऱ्यामार्फत हा संदेश मिळाला. तेव्हा हे सर्व वैष्णव हे इतके आतुर झालेले होते की नारद आणि सनकादिक हे तिथे पोहोचण्याच्या आधीच हरिद्वारला येऊन पोहोचले होते. इतक्या उत्सुकतेने तीव्र गतीने ते तिथे धावत आले. आता जे आले ते परम भागवत होते. कोण कोण आले त्यांची नावच आपल्याला पुनीत करून टाकतील. हे सर्व तिथे उपस्थित झाले. कोण होते? भृगु होते, वशिष्ठ महामुनी होते, चव्वन होते, गौतम होते, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम. ही नावं कशी आहेत? ही सर्व आपल्या परिचयाची आहेत. ही नावं आपण या नावांना आपला परिचय झालेला आहे. विश्वामित्र होते, शाकल ऋषी होते, मैत्रेय होते, मार्कंडेय होते, भगवान दत्तात्रेय होते, व्यास, पराशर हे अनेक जण नुसते एकटे आलेले नव्हते, तर आपल्या शिष्यगणांसहित तिथे उपस्थित झाले होते. हे तर ऋषीमुनी होतेच. याशिवाय दिव्य देह किंवा स्वरूप धारण करून वेद उपस्थित झाले, उपनिषद उपस्थित झाले. सर्व वेद, उपनिषद, पुराण याच्यामध्ये असलेले मंत्र, तंत्र, पुराण हे मूर्त स्वरूप घेऊन तिथे उपस्थित झाले. एवढ्या सर्वांचं अस्तित्व त्या ठिकाणी झालं. सर्वांची यथायोग्य बैठक व्यवस्था करण्यात आली. आणि जेव्हा हे सर्व श्रोते बसले, आकाशातल्या अंतरिक्षातल्या देवता अत्यंत आनंदित झाल्या आणि त्यांनी गर्दी होते म्हणून विमानातच ते वरती
उपस्थित झाले आणि आपापल्या विमानातून या श्रोतृवर्गावर पुष्पवृष्टी अर्पण करू लागले. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण हरिद्वार या ठिकाणी भागवत कथा करतो, ऐकतो, पण त्यांच्या नियमाला धरून, संकाधिकांनी जे नियम सांगितले त्या नियमांना धरून जर आपण ऐकली तर आपल्यावर या दिव्य देवतांची पुष्पवृष्टी आपोआप होत असते न कळत. भागवताचं महात्म्य संकाधिक पुन्हा समजून सांगतायत. भागवत कथा केव्हा ऐकावी असाही प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी उत्तर, सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचित्तम समाश्रयेत. कधी ऐकावी? अरे नव्हे, श्वास कधी घ्यावा असा प्रश्न आपण कोणाला विचारतो का? अव्याहतपणे चालू असतो. सदा सेव्या. श्वास आपण विसरत नाही, कोणाला विचारून घेत नाही आणि कोणाला विचारून सोडतही नाही. तसं भागवत आपल्या श्वासामध्ये आपण बसवलं पाहिजे. याचं नेहमीच सेवन करावं. जो कोणी या भागवत कथेचं श्रवण करेल त्यावेळी तात्काळ भगवान श्रीहरी त्या श्रोत्याच्या हृदयामध्ये विराजमान होतील. भगवानच स्वतः ती कथा ऐकण्यासाठी आपल्या हृदयामध्ये विराजमान होतील आणि भगवान विराजमान झाले की आपल्या हृदयाचा अंधकार हा आपोआप दूर होतो. करिया तिमिराचा नाश हृदय होनी प्रकाश. करिया तिमिराचा नाश हृदय होनी प्रकाश. हृदयात परमात्मा विराजमान झाल्यानंतर प्रकाशच प्रकाश. तोडी आशा पाश करी वास हृदयी. सर्व प्रकारचे संसाराचे बंधन तुटतात आणि भगवान तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. सर्व सुखाचा आराम, सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर आपल्या हृदयामध्ये विराजमान होतात. करिया तिमिराचा नाश हृदय होनी प्रकाश. तोडी आशा पाश करिवास हृदये. अजून काय? हृदयामध्ये दिव्य दृष्टी. हृदयाचे एक वेगळे नेत्र असतात. आपल्या देहाचे चर्मचक्षु हे तर दोन आहे, पण हृदयाचे जे नेत्र आहे ते वेगळे आहेत. ते अंतर्मनात आहेत आणि ते उघडलेले आपल्यालाच दिसतात. श्री गुरुपद नख मनी गण ज्योती तुलसी रामायणात वर्णन केलेलं आहे. श्री गुरुपद नख मनी गण ज्योती सुमिरत दिव्य दृष्टी होती. त्या परमात्म्याचे, आपल्या सद्गुरूंचे चरणाचे जे बोट आहेत, त्याचे जे नख आहेत ते नख नाही आहेत. सुमिरत श्री गुरुपद नख मणिगण ज्योती सुमिरत दिव्य दृष्टी होती. त्या परमात्म्याच्या चरणांचं स्मरण केलं तर त्या नखामध्ये असलेला जो दिव्य प्रकाश आहे तो आपल्या हृदयामध्ये शिरतो. आणि हृदयात शिरल्यानंतर काय? उघरई बिमल बिलोचन ही के मिटही दोष दुख भवर जनी के. हृदयाचे नेत्र खुलतात आणि ही जी भवरजनी आहे, संसार रूपी रात्र आहे, त्या संसार रूपी रात्रीचे जे काही दोष असतील ते दोष संपूर्ण दूर होतात. असा हा एक
फायदा किंवा लाभ आपल्याला होत असतो. त्यामुळे आपण श्रीमद भागवताच्या कथेचा सदा सेव्या, नेहमीच तुम्ही त्याचं सेवन करा. आता श्रोत्याच्या हृदयात परमात्मा विराजमान होतोच, वक्त्याच्या हृदयामध्येही तो विराजमान होतो. रामचरित मानस मध्ये असा एक प्रसंग दिलाय की माता पार्वतीने भगवान शिवांना रामचरित्र आपण मला सांगा, कथन करा असा आग्रह धरला. तेव्हा भगवान शिवाच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचं सर्व चरित्र प्रकट झालं. हरहि रामचरित सबाये, प्रेम पुलक लोचन जल छाये. रामकथा सांगा असं म्हटल्याबरोबर भगवान शिवांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचं सार चरित्र प्रकट झालं. हरहि रामचरित सब आये, संपूर्ण रामचरित्र त्यांच्या हृदयात प्रकट झालं. आणि परिणाम असा झालाय, कथन करण्याच्या आधीच त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. हे प्रेमाचे रोमांच उभे राहिले. प्रेमाचे रोमांच आपल्या व्यवहारामध्ये अंगावर काठी उभे राहणे आपण म्हणतो, पण ते काठी भीतीचे असतात. जेव्हा परमात्म्याच्या संबंधित जर असेल तर त्याला रोमांच असं म्हणतात. प्रेम पुलक लोचन जल छाये, नेत्रातून अश्रुपात वाहतोय तोही प्रेमाचा. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. रामचरित्रातलं, भगवंताच्या चरित्रात एक एक अक्षर महापातकांचं नाश करणार आहे. सामान्य नाही तर महापातकांचा सुद्धा नाश होतो. भगवान श्रीरामाच्या त्या चिंतनात इतके तल्लीन झाले. श्री रघुनाथ रूप उर आवा, परमानंद अमित सुख पावा. प्रभू रामचंद्राचं रूप शिवांच्या अंतःकरणात प्रकट झालं आणि परमानंदाची प्राप्ती झाली. ते जे समाधान त्यांच्या मुखावर दिसलं, अलौकिक समाधान माता पार्वतीने पाहिलं, त्याही धन्य झालेल्या भगवान शिवानी त्यांना सांगितले, धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. पूछे तुम हरि कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. सकळ लोकांना पावन करणारी अशी गंगा भगवान श्रीरामांचं चरित्र तुम्हाला विचारते आहेस. यामुळे सकळ जगाचा उद्धार होणार आहे. तोच प्रकार या ठिकाणी भागवताचा आहे. भागवत कथा ही सकल लोक जग पावन गंगा आहे. सर्व विश्वाला तारण करणारी, पावन करणारी गंगा आहे. कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे, तद्गृहं तीर्थरूपं हि वसता पापनाशनम. एवढं महत्व आहे ज्या घरामध्ये. लक्षपूर्वक ऐका, मी काय सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जिथ्या ज्या घरामध्ये, ज्या गृहामध्ये, ज्या स्थानावर, ज्या स्थळावर नित्य भागवत कथा होत असेल, ते घर घर नव्हे तर ते तीर्थरूप होऊन जातं. तीर्थरूप होतं, कारण तिथे भगवंताची कथा होती. आणि तीर्थाचं महत्व काय? तीर्थ जगाच्या पापांचा नाश करण्यासाठीच निर्माण झालेली असतात. म्हणून ते घर हे घर नसतं तर ते तीर्थक्षेत्र होतं. अजून धर्मक्षेत्र सुद्धा होतं. तीर्थक्षेत्र झालं, धर्मक्षेत्र झालं, आणि त्याच्यात तुम्ही जे ऐकलेलं असेल, जे श्रवण केलेलं असेल,
जी भक्ती आपल्या हृदयात समाविष्ट करून घेतलेली असेल, या सर्वांचं फलित आणि पुढचा प्रवाह म्हणजे कुरुक्षेत्र. ते करायला लागणं हेच कुरुक्षेत्र आहे. प्रत्यक्ष तीर्थक्षेत्र आहे ते घर, पुण्यक्षेत्र आहे. आणि त्या ठिकाणी त्या घरात राहणारी जी माणसं आहेत ते पुण्यवंत होतात, त्यांची सर्व पापे नाहीशी होतात. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. भागवत कथा सुरू झाली म्हणजे मुखाने आपण परमात्म्याचं नाव घेतो आणि नाव घेतल्यानंतर देहही आपोआप पवित्र होतो. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. भागवत कथा हे सगळ्यात महत्वाचं असं सत्कर्म आहे. ज्या घरात होतं ते घर अत्यंत पवित्र मानलं जातं. आपल्या कुळामध्ये सुद्धा भागवत कथा श्रवण करणारे, भागवत कथेचं पारायण करणारे, अध्ययन करणारे, अभ्यास करणारे, इतकंच नव्हे तर तिथे तुम्ही जी जी सेवा कराल भागवताच्या, जो भागवत जिथे होत आहे तिथे, ती सर्व सेवा परमात्म्याची सेवा आहे असं निश्चित समजा. आपल्या कुळात अशी पुण्यवंत लोक यावीत, व्हावीत, जन्मावीत अशी इच्छा जगद्गुरु तुकारामांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आपुली आहे असे जो जागरता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. आपुलिया इतासे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपलं हित कशात आहे, नुसतं हित नाही तर परमहित कशात आहे हे ज्याला समजतं, आणि अशी पुत्र ज्या कुळात जन्माला येतात त्यांची माता पिता धन्य आहेत, त्यांची माता पिता धन्य आहेत. पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशा माता पितांच्या पोटी जे जन्माला येतात त्याचा हर्ष, आनंद माता पित्याला होतो, त्यांना पुण्यप्राप्ती होतेच, परंतु देवाला सुद्धा आनंद होतो, देवाला सुद्धा आनंद होतो. देवाला याच्यासाठी राजाई गोनाई या दोन्ही सासू सुना, नामादामा जाना बापलेक, नामादामा जाना बापलेक. नामदेव महाराजांच्या कुटुंबाविषयी वर्णन करणारा हा अभंग आहे. नारा मादा विठो गोविंदा हे चार पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी, जन्मले पवित्र त्याचे वंशी. नामदेव महाराजांचं कुटुंब पवित्र कुटुंब, कुटुंबातले सगळे लोक ईश्वराचे भक्त होते, पांडुरंगाचे भक्त होते. म्हणून अशी पुत्र जन्माला येणं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करती श्रवण. ज्या कुळात सत्वशील मुलं जन्माला येतात, गीता भागवत
ज्यांचं पठण करतात, अध्ययन करतात, अभ्यास करतात, परमात्म्याचं नामस्मरण करतात, पांडुरंगाचं नामस्मरण करतात, श्रीराम जय राम जय जय राम अशा मुखाने सतत त्यांचा जप चाललेला असतो, खंड चिंतन विठोबाचे. मग तुकाराम महाराज काय म्हणतायत की असं जे काही कुटुंब असेल तर माझ्या दृष्टीने काय महत्व, तर तुकाराम महाराजांसारखे जगद्गुरु भगवंताला विनंती करतायत, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. जिथे गीता भागवत त्याचं अखंड पारायण चाललं असेल, अध्ययन चाललं असेल, अभ्यास चालला असेल, तर अशा कुटुंबाची, अशा सदस्यांची, असे जे तिथे वस्ती करतात अशांची सेवा हे परमात्म्या तू माझ्याकडून घडू दे, माझ्या दैवाला पार राहणार नाही. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, पंढरी रायाच्या दास होण्यापेक्षाही जे त्याचे दास आहे त्या दासांची सेवा मला घडावी अशी अपेक्षा, अशी इच्छा तुकाराम महाराज करतायत. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, मला त्यांची सेवा घडावी. कारण या घरात काय आहे, या कुटुंबात काय आहे, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, समचरणांची जैसी शोभा, समचरणांची जैसी शोभा, सखा विरा ज्ञानेश्वर नाम याचे जे जिव्हार, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो. जिथे हरिनाम, जिथे भगवत गीता, जिथे श्रीमद भागवत यांचं पारायण असतं तीच पंढरी, तीच पंढरी. कारण मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, जिथे माझे भक्त प्रेमाने माझं भजन करतात, मी योगियाच्या हृदयात सुद्धा नाही, पण जिथे माझे भक्त प्रेमाने भजन पूजन करतात तिथे मी राहतो. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, समचरणांची जैसी शोभा, ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. अक्कलकोट स्वामी महाराजांची एक कथा सांगितली जाते. एका भक्ताचा नियम होता, दररोज विष्णू सहस्रनाम म्हणून भगवंताला तुलसी दलवायचं. एकदा स्वामी महाराज त्या भक्ताच्या घरी गेले, त्याची पूजा चालली होती. महाराजांनी त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग स्वरूप समजून पाटावर उभं केलं. महाराजांना त्या भक्ताने पाटावर उभं केलं आणि विष्णू सहस्र ओम विश्वम विष्णुर्वचक्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत भूतभाव भूतात्मा भूतभावना भूतात्मा च परमात्मा मुक्तानां परमागतिः आणि थेट सर्व प्रहरणायुधा श्रीकृष्णार्पणमस्तु अशी म्हणून त्यांनी महाराजांच्या चरणावर ते तुलसीदल अर्पण केलं. आणि काय चमत्कार, त्या लाकडी पाटावर महाराजांचे पाय, चरणपादुका, त्यांचे पावलाचा ठसा उमटला, तो कायम राहिला. आजही अक्कलकोट या ठिकाणी तो पाठ आहे. त्या पाटावर महाराजांची चरणचिन्ह उमटलेली तुम्हाला दिसतील. मी स्वतः त्याचं दर्शन घेतलेलं आहे. नमो गुरुभ्योम गुरुपादुकाभ्योम.
नमो परेभ्या परपादुकेभ्या. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. इथे प्रत्यक्ष भगवान प्रकट होत असतो. भागवताचं महत्व अजून काय? यच्च भागवतम शास्त्रम वाचयेत अर्थतो निशम जन्मकोटी कृतं पापम नश्यते मात्र संशयः. अर्थासहित वाचलं तर अधिक त्याला पुण्य प्राप्त होते. भावेविन भक्ती अर्थेविन पोथी वाचू नये. एकनाथांचा सुद्धा त्याला दुजोरा दिलाय. अर्थ समजून घ्या, पण अर्थ समजत नाही, जाऊ द्या, नका काय समजू ना. नाम तर आपण घेऊ शकतो. औषधाच्या बाटलीवर असलेले कंटेन आपल्याला माहिती नसते, मग औषध घेतल्यानंतर गुण तर येणारच ना, गुण तर येणारच. तसं या परमात्म्याचं नाम आणि त्याचं चरित्र. कोटी जन्मकोटी कृतं पापम नश्यते नात्र संशया. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जात. सकारात्मक वर्णन आहे. कोट्यावधी जन्माचं पाप हे दूर होतं. नित्य अर्थासहित श्रीमद भागवताचं पठन अध्ययन केलं असेल. मी अतिशयोक्तीने सांगत नाही. असा एकही दिवस माझा अनेक वर्षापासून गेला नाही की मी रोज दररोज एक श्लोक, अर्धा श्लोक त्याचं अध्ययन, निधिध्यासन, मनन, चिंतन हे अखंड करीत असतो. जेव्हा जेव्हा मला त्याच्यातले अर्थ उमगत नाही उमगत. गीता प्रेस गोरखपूर यांनी जे आमच्यावर थोर उपकार करून ठेवलेले आहे, अनंत जन्म आम्ही त्यांचे उपकार विसरणार नाही. कारण त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, अर्थासहित उपलब्ध करून दिली. मराठी भाषेमध्येही त्याचे अर्थ उपलब्ध करून दिले. आम्ही कधीही कोणत्याही जन्मामध्ये त्यांचे उपकार विसरू शकत नाही. त्या आधारानेच मी सर्व अभ्यास केला, करत आहे, करत राहीन. माझ्या कायमची अशाची श्रीमद भागवत असतो, रामायण असतो, भगवद्गीता असते. जेव्हा जेव्हा मला जाग येते तेव्हा उठून अभ्यास करतो. गावाला गेलो, प्रवासात असलो तरी मी भागवत, गीता, रामायण यांना हे माझे सोबती आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, चालविशी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. काही ठिकाणी असं दिसतं अक्कलकोट स्वामी महाराजांच्या ह्याच्यामध्ये, येऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु 45 साली मला एक वस्तू उपलब्ध झाली होती, तिथे पाठीशी शब्द नव्हता. आणि मला देव पाठीशी चालत नाही, पुढेही चालत नाही. एखादी मनुष्य आपल्याकडे, देव जर आपल्या पुढे चालत असला, आपण त्याला पकडू शकत नाही. आणि पाठीमागे असला तर आपल्याला प्रत्येक वेळेला त्याला मागे वळून वळून पाहावं लागतं, आहे की नाही, आहे की नाही. म्हणून मी देव ना पुढे ठेवला ना पाठीशी ठेवला. मी जे स्वामी महाराजांचं आश्वासन होतं, त्या आश्वासनाला धरून मी देव तसा ठेवला. त्यांचं वाक्य होतं, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. देव पुढे ठेवू नका, पाठीमागे ठेवू नका, देव बरोबर असू द्या. कारण तो आपण बरोबरच चालत असतो, आपण बरोबर चालतो, हात धरून चालतो. म्हणून तो रामाचं वाक्य आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, चालविशी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आपण लहान मुलाला पुढे ठेवतो का? नाही. मागे ठेवतो का? नाही. बरोबर हाताचं बोट धरून घेऊन जातो. म्हणून देव बरोबर असू द्या,
तो कुत्रा असतो. काही लोक संध्याकाळी कुत्र्याला घेऊन फिरतात. कुत्रा पुढे पळतो आणि माणसाला ओढतो. पाहिलं असेल तुम्ही. गाय बैल वगैरे असले तर ते माणसाच्या पाठीमागे चालतात, ते पुढे चालत नाही. कुठे घेऊन जायचं असेल तर त्याला दूरने बांधून आपल्या पाठीमागे आपण घेऊन जातो. पण आपलं लेकरू असेल, आपला मुलगा असेल, त्याला मात्र बोट धरून घेऊन जातो. म्हणून देव बरोबर असला पाहिजे, पुढेही नको आणि पाठीमागेही नको. स्वामींचं वाक्य मी आयुष्यभर लक्षात ठेवलं. भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. माझ्या घरी हेच वाक्य लिहिलेलं असतं. तेव्हा जो मनुष्य नित्य भागवताचा अध्ययन करतो, अर्थासहित असतो. मला अनेक प्रारंभी जेव्हा मी भागवताचा अभ्यास सुरू केला, मलाही काही समजत नव्हतं, नाही समजायचे. त्याचे गर्भित अर्थ ध्यानावस्थेमध्ये जप करीत असताना मला ते अर्थ लागत होते. नाही तर तोपर्यंत मला त्याचे अर्थ समजत नव्हते. भागवताच्या या श्लोकांचं एवढं महत्व वर्णन केलेलं आहे. श्लोकार्धम श्लोकपादम वा पठेत भागवतम च यः नित्यं पुण्यमवाप्नोति राजसूय अश्वमेधयोः. पूर्ण श्लोक म्हणता आला तर ठीकच आहे, नाही म्हणता आला अर्धा म्हणा, अर्धा नाही आला तर एक चतुर्थांश म्हणा, एक चरण का असेना तोही तुम्हाला तारून घेऊन जाणार आहे. भगवंताचे दोन्ही चरण नाही सापडले तर निदान एक चरण तर असतो. सद्गुरु साईनाथांचा एक चरण तर आहे, एक त्यांनी वरती ठेवलेला आहे. आणि एक चरण सुद्धा तारून घेऊन जाऊ शकतो एवढी शक्ती त्या चरणांमध्ये आहे. म्हणून एक श्लोक नाही जमला, अर्धा अर्धा नाही जमला त्याचाही अर्धा, म्हणजे एक चतुर्थांश श्लोक आपण अर्थ जेवढं आपल्याकडून होईल तेवढं केलं पाहिजे, नित्य पठन केलं पाहिजे. आणि याचं पुण्य फल काय आहे तर राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं, असंही सांगितले गेलेलं आहे. जो कोणी अंतसमयी भागवत श्रवण करतो त्याच्यावर भगवान प्रसन्न होतात. अंतकाले तु येनैव श्रूयते शुक शास्त्रवाद प्रीत्या तस्यैव वैकुंठम गोविंदोपि प्रयच्छति. अंतकाल ज्याचा येतो त्याने अंतसमयाला श्रीमद भागवताचं श्रवण केलं तर भगवान त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्या भक्ताला वैकुंठाची प्राप्ती करून देतात. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परणम. आता अंतकाल म्हणजे काय हाही एक प्रश्न महत्वाचा असतो. सामान्य लोकांची अशी एक समजूत आहे, अंतकाल म्हणजे शेवटचा श्वास जेव्हा मनुष्य सोडतो त्याला अंतकाल समजतो. तसं नाही. एकदा तो श्वास सुटला म्हणजे पृथ्वीवर राहतं ते त्याचं पार्थिव. मग अंतकाल अंतिम काल कशाला समजावा. एक विचार करा, मनुष्याचा प्राण केव्हा निघून जाईल हे कधीच कोणाला सांगता येत, कधीच कोणाला सांगता येत. या कलियुगामध्ये कोण केव्हा जाईल याचा भरोसा नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणालाच अंतिम समजा असाही एक विचार आहे. म्हणजे क्षणोक्षणी करावा विचार, भरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला तोच विचार करा, या भवसिंधू तरुण जायचा आहे. आता सर्वसाधारण विचार केला तर विविध अशी गणना आहे, परंतु माझ्या ऐकूयात असल्याप्रमाणे मी दावा करत नाही त्याचा, पण माझ्या माहितीप्रमाणे 60 वर्ष पूर्ण झाली की त्या व्यक्तीचं पूर्णायुष्य झालंय असं म्हटलं जातं. कारण संवत्सरांचं जे चक्र असतं ते 60 संवत्सर असतात. ते चक्र पूर्ण झालं की पुन्हा पहिल्यापासून रिपिटेशन सुरू. म्हणून 60 वर्ष हा पूर्णायुष्य समजावं. लागली एक्सरसाइजवरती जातो का मनुष्य? नाही. तर 60च्या पुढे सर्वसाधारणपणे शासकीय नियमाप्रमाणे मनुष्य सेवानिवृत्त होतो.
म्हणजे पुढचं आयुष्य आहे तो जीवनाचा अंतिम टप्पा समजायचा, अंतिम टप्पा समजायचा, चतुर्थ चरण समजायचं. आणि हा आपला अंतिम टप्पा सुरू झालाय असं दृढपणे समजायचं. जवळजवळ संसाराची जबाबदारी तेव्हा ही पूर्ण होण्यात आली असावी किंवा येत असते, किंवा ती शेवटच्या टप्प्यात राहते. आता काळ बदलला तो भाग जाऊ द्या, पण जुन्या काळात 60 वर्षापर्यंत माणसाचं जवळजवळ सर्व जबाबदाऱ्या संसाराच्या होऊन जात होत्या. आणि मग त्यानंतर मग आपल्याकडे 61, 71, 81 हे एक प्रकारचे जे विधी होते, उग्ररथ शांती, भैरव शांती, सहस्रचंद्र दर्शन, हे सगळे प्रकार होते. आपले 60 झाले. आता उग्ररथ म्हणजे इंद्रियाचा उग्रपणा जो असतो तो त्याची शांत करून घ्यावं परमेश्वराकडे, आपलं नामस्मरणाकडे. आपलं कोणतं साधन? तर नामस्मरणा इतकं सोपं साधन नाही. तुम्हाला योग याची सवय नसेल तर ते होऊ शकत नाही. नामस्मरण ही स्वाधीन साधन आहे, याला फार अटी नियम लागत नाही. आणि इथे 16 ओळ्याचेही काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. यस्मरेत पुंडरीकाक्ष स बाह्याभ्यंतर शुचीही. जो पुंडरीकाक्षाचं भगवंताचं स्मरण करतो तो आत बाहेर सतत शुद्ध असतो. म्हणून कुठली आदळ आपट न करता ही नामस्मरणाची साधना आपण सुरू करावी. दुर्लभैव कथा लोके श्रीमद्भागवतोद्भवा, कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैवतू लभ्यते. कोटी जन्माचं पुण्य असे बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठल यावडी. नारदांना सनकादिक ऋषी सांगतात, मुनिवर्य तुम्ही बुद्धिमान आहात. मनुष्य बुद्धिमान असून चालत नाही, प्रयत्नवादी सुद्धा असला पाहिजे, प्रयत्नशील असला पाहिजे. प्रयत्नी वाळूचे कण रगडता ही तेल वेळे वगैरे वगैरे जे सुभाषित आहे, सतत अभ्यासू होऊन ही कथा श्रवण करा. कारण अभ्यासामध्ये जबाबदारी असते. याच्यातलं काही सुटून विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याची मनातली अशी एक उर्मी असते की याच्यातलं मी काही विसरायला नको, काही सुटून जायला नको, सगळं स्मरणात राहायला पाहिजे. त्याला अभ्यास म्हणतात. करत करत अभ्यास जडमती होय परम सुदयान, आवत जावत रसरी सिल पर पडक निसान. तेव्हा ही कथा नित्य श्रवण कराल. आपण जर समजा दिवसाचं बंधन टाकलं तर कसं तरी पूर्ण करायचं. त्या दिवसामध्ये आपलं लक्ष त्या कथेपेक्षा आणि त्या कर्मापेक्षा ते कसं तेवढ्या याच्यात पूर्ण, जसा जो धावण्याच्या स्पर्धेमध्ये जो भाग घेतो त्याला फक्त ती जी रेषा आखून दिलेली तिथपर्यंत पोहोचणं एवढंच ध्येय असतं. बाकी मध्ये तो काही इकडे तिकडे काहीच पाहत नाही, तो पाहत नाही. चालत तिथपर्यंत त्या रेषेपर्यंत पोहोचणं हेच ध्येय असतं. तसं ध्येय भागवताचं नसावं. तर त्याला बंधन नसेल तर म्हणून सदा सर्व काळ काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. भागवताचं महत्व याच्यासाठी आहे की स्वकयम यद भवेत् तेजः यच्च भागवते ददात, विरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवतार्णवम. जेव्हा भगवान निजधामाला गेले हा देह सोडून, तेव्हा त्यांनी उद्धवाला सांगितलं. उद्धवाने विचारलं की भगवान तुम्ही जातायत पण जगाचं काय होईल? तेव्हा भगवंत म्हणाले की माझं सर्व तेज भगवंताने काढलं आणि भागवतामध्ये प्रविष्ट झाले, आपल्या सर्व शक्तीनिशी प्रविष्ट झाले. म्हणून भागवत तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे, सेवनात श्रवणात पठनात दर्शनात पापनाशिनी. ही भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. तिचं सेवन करा, पठन करा, अध्ययन करा आणि सर्व पापाचा आपल्याला त्या पापापासून मुक्त होतं. आता असं एवढं महात्म्य भागवताचं सांगितलं. आता हा वार्तालाप चालला.
की सर्व हरिद्वारला जमा झाले साधू संत वगैरे, आणि तिथे एक चमत्कार घडून आला. तो चमत्कार असा घडून आला, भक्ती सुतौ तौ तरणौ गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरेति नामानि मुहुर्वदन्ति. वार्ता पसरली वाऱ्याच्या साह्याने, आणि जी यमुना काठी ज्ञान भक्ती वैराग्यांना नारद मुनी सोडत होते तिथपर्यंत ही हवा गेली, वायू गेला, आणि त्या भागवत कथा होणार आहे या वार्तेने ते चिरतरुण झाले. भक्ती सुतौ तो तरुणौ गृहीत्वा, ते तरुण संपन्न झाले. शब्दांचा प्रभाव वाढला, प्रक्षेपण सुरू झालेलं होतं, आणि या सूक्ष्म प्रभावाने भक्ती आणि तिचे दोन्ही पुत्र यांना चैतन्य निर्माण झालं. आणि पाहिलं सगळ्यांनी की त्यात सुमधूर असा आवाज कुठून तरी येत आहे. श्रोत्यांनी मागे वळून पाहिलं, भजन कोणतं होतं, काय चाललं होतं ना, मग श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, असं मधुर स्वरात भक्ती ज्ञान वैराग्य चिरतरुण झालेले, टवटवीत झालेले इथे उपस्थित झाले. भक्तीने सुंदर वेश धारण केला होता, आणि भागवताचे अर्थ हेच तिने अलंकार बनवले होते, आणि ते अलंकार धारण करून भक्ती माता तिथे उपस्थित होती. तुम्हाला खरं सांगतो मनापासून, तुम्ही एक एक श्लोक घ्या, पहिल्यांदा साधा अर्थ समजून घ्या, नंतर डोळे मिटा, पुन्हा त्या अर्थाचं चिंतन करा, पुन्हा मनन करा, तेव्हा तुम्हाला त्याचे खरे अर्थ समजतील. आणि तो जो आनंद मिळेल, दैवी आनंद, या गोपीगीतामध्ये तुम्ही जर त्या वाचले तर अतिच्छ असा तो एक प्रकारचा अर्थ भरलेला आहे. त्या गोपींची असलेली विरह अवस्था त्या श्लोकांमध्ये जे वर्णन केलेलं आहे तुम्ही वाचा. एक एक श्लोकाचा एक एक दिवस नाही, 8 दिवस विचार करा, ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करा, आणि तेव्हा तुम्हाला समजेल की भागवत किती महान आहे, भागवत किती श्रेष्ठ आहे. तुम्ही त्याच्यामध्ये डुंबून जाल. जसा आवळा असतो, आवळा तो पाकात बुडून ठेवावा लागतो, तेव्हाच तो गुणकारी येतो, आणि जितका मुरलेला असेल तितका तो अधिक चविष्ट, पौष्टिक आणि गुणकारी असतो. तसं मन या भागवत रूपीच्या अर्थाच्या पाकामध्ये, मधामध्ये आपलं मन डुंबून ठेवा. त्यानं करा ना प्रयत्न, बाकीच्या गोष्टी नका करू. 1-2 श्लोक घ्या, तुम्हाला जो पडेल, आणि त्याचा विचारच करत बसा. तुम्ही सगळं बाकीच्या गोष्टी विसरून जा. मला स्वतःचा अनुभव आहे, दिव्य अनुभव येतो. भक्तीने सांगितलं की मुनिवर्य, मी हे नुसती कथा होणार आहे या वार्तेनेच मी पुष्ट झाली आहे, पुष्ट झाली आहे. आता मी ही कथा ऐकल्यानंतर नुसती पुष्टी नाही तर धष्ट पुष्ट तुष्ट अशी अवस्था मला प्राप्त होईल. तेव्हा संकारिकांनी तिला सांगितलं, भक्तीने विचारलं की मी कुठे राहू, माझ्यासाठी काय आहे, मी कुठे निवास करू. भरपूर जागा होती तिथे, परंतु तरी भक्तीने विचारलं की मी कुठे निवास करू मुनिवर्य. तेव्हा संकारिकांनी तिला एक स्वतंत्र आसन दिलेलं आहे, स्वतंत्र आसन दिलं आहे. भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धर्त्री भवरोगहंत्री सात्वं च तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरंतरम वैष्णव मानसानी. हे भक्ती देवी, तू इथे कुठेही बसू नको. तुझ्यासाठी उत्तम स्थान कोणतं आहे निवास करायला, तर तू भक्तांना भगवत स्वरूप पाहू गेलो देवा लागी, देवरूप झालो अंगी. तर भक्तांचे अनन्य प्रेम प्राप्त करणारी आहे. म्हणून तू आता धैर्य धारण कर आणि विष्णू भक्तांच्या हृदयात निवास कर. हेच खरं तुझं स्थान आहे. निरंतर
वैष्णव मानसानी, वैष्णवांच्या मानसामध्ये तू राहा, हेच तुझं स्थान आहे. आणि सनकादिकांची आज्ञा झाल्यानंतर भक्तीने त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे श्रोते होते त्यांच्या हृदयामध्ये आपले पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांच्या सहित 3 असं हृदयात मांडलेले होते. विराजमान झाली, हात जोडले आणि भगवंताला प्रार्थना करू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. गंगा मात की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.